लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव नगर परिषद निवडणूक, शिवसेना भाजपा युतीची अधिकृत घोषणा। एकत्रित लढत, नांदगाव नगर परिषद भगवामय करणार, आमदार सुहास कांदे। बातमी नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे युतीत निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली। नांदगाव येथील आमदार निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली। या पत्रकार परिषदेला नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे व सौ अंजुम सुहास कांदे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सुहास कांदे यांनी शिवसेना भाजपा युतीच्या बळावर नांदगाव नगर परिषद भगवामय करणार आहोत। सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकासाची गती अधिक वाढवू असे सांगितले। भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी युती औपचारिकरित्या झाल्याची घोषणा केली, तर व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी अण्णांनी केलेल्या विकास कामांचा झंझावात संपूर्ण मतदारसंघाने पाहिला आहे, त्यावरच लोकांचा विश्वास दृढ आहे असे मत व्यक्त केले। या पत्रकार परिषदेला शिवसेना व भाजपाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे काही आहे ते सुहास अण्णा यांच्यावर सोपवून आम्ही महायुती ही करण्यासाठी तयार झालेलो आहे आणि त्या पद्धतीने आम्ही एकमेकांना मदत करून आणि ही जी नांदगावची निवडणूक जी आहे नगरपालिकेची ती शून्य करण्याची आम्ही 100% प्रयत्न हा करणार आहोत। महायुतीच्या नेत्यांमध्ये बोलणी होऊन शिवसेना भाजपाची जी युती आहे नांदगाव शहरात ही या ठिकाणी झाल्याचं या पत्रकार परिषदेद्वारे या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे। त्याचबरोबर या महायुती होण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे आमदार सुहास कांदे यांनी जो चौफेर विकास नांदगाव नगरीचा केलेला आहे, त्याचबरोबर शिवसेनेची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्यांचा देखील या ठिकाणी मी सर्वांचा आभारी राहील की त्यांनी आमच्याशी या ठिकाणी व्यवस्थित बोलणी केली। अण्णासाहेबांनी कायम भाजपच्या कार्यकर्त्यांना ही चांगली वागणूक ही दिलेली आहे, सन्मानपूर्वक वागणूक दिलेली आहे, त्याचा परिपाक म्हणून ही युती या ठिकाणी होत आहे। या युतीच्या बद्दल मी आदरणीय युवा सेना अधिकारी फरहान दादा यांचं देखील मी या ठिकाणी मी आभारी राहील। त्याचबरोबर या ठिकाणी माजी नगराध्यक्ष जे या कमिटीमध्ये होते त्यांचं देखील मी आभारी राहील। एवढं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागोल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.